तर बघा, आजचा विषय आपला व्हिडिओमध्ये होणार आहे करणी बाधा ज्या असतात, कुठली असू द्या, करणी बाधा असू द्या, बाहेरील बाधा असू द्या, किंवा मग बांधणी, देव बांधलेले असतात असं सुद्धा म्हणतात. तर ह्या गोष्टी ज्या असतात या तुम्हाला वाटत असतील की आपल्यासोबत घडत आहेत का, किंवा तुम्हाला संशय असेल की या गोष्टी माझ्यासोबत घडलेल्या आहेत किंवा होत आहेत, तर नक्कीच त्यावरती आपण ज्या केंद्रांमधून किंवा ज्या सेवा असतात, उपाय, ते आपण घरच्या घरी करू शकतो. एक तर तुम्हाला इथे सांगेल की आपल्या देवावर आपला विश्वास ठेवून, आपल्या गुरूंवर विश्वास ठेवून आपण सेवा केलेल्या कधीही चांगल्या असतात. आणि दत्त महाराज जे आहेत ना, दत्त महाराज हे सगळ्या देवतांचे, म्हणजे या भूत बाधा ज्या असतात ना, त्यांचे बाप आहेत, हे लक्षात ठेवायचं. आपण कितीही काही कुठे कोणी करू द्या, पण दत्त महाराजांची सेवा आपल्या घरात जेव्हा घडत असते ना, हे सगळे पळतात, हात धुवून पळत असतात आपल्या घरातून. म्हणून आपण कधीही आपल्या सेवा ज्या असतात, आपल्या घरात बसून सेवा जर आपण केल्या तर नक्कीच या गोष्टींना आपल्याला मार्ग मिळत असतो. बाबा बुवा जे असतात ना, त्यांच्या नांदी लागू नका, कुठेही जाऊ नका, आणि आपल्या घरात आपण परमात्माची सेवा करून आपण त्यामागे मार्ग काढायचा आहे. आपले शेवटी बघा आपल्या नशिबात जे आलेलं असतं, म्हणजे आपण बोलतो ना, मला कोणीतरी काहीतरी केलेलं आहे, करणी केली, हे केलं आहे, ते केलं आहे, हे सगळे आपले कर्माचे भोग म्हणून घ्यायचे की आपल्यासोबत हे घडणार होतं, होणार होतं. पण जे झालेलं असेल ना, त्यामधून मार्ग काढणं म्हणजेच काय, आपल्या सेवा ज्या असतात त्या आपल्या घरात करणं खूप महत्त्वाचं ठरत असतं. त्यामुळे ढोंगी बाबांच्या नांदी लागू नका. इकडे तिकडे साधू मिधू असतात, कुठेच जाऊ नका. हा उपाय देतो, रात्री बोलवतो, अमावस्येला बोलवतो, पौर्णिमेला बोलवतो, असे बरेच लोक असतात, त्यांच्या नांदी लागू नका. आपल्या घरामध्ये आपल्या गुरूंची सेवा करा, दत्त महाराजांची सेवा करा, नक्कीच तुम्हाला यामधून मार्ग मिळत असतो. पण सेवा करत असताना, उपाय करत असताना, उपाय तापाय किंवा काही करा, तुम्ही जे काही मी आज सांगणार आहे, तर त्यामध्ये तुमचा विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे की दत्त महाराज आहेत आणि दत्त महाराज हे करतीलच, हे लक्षात ठेवावं. यामधून महाराज मला बाहेर काढणार आहे, दत्त महाराज आहेत माझ्यासोबत, हे लक्षात ठेवावं. आणि नंतर आपण कुठलीही सेवा करा असं निश्चित सांगेल. कारण जोपर्यंत आपल्या सेवेमध्ये आपण जे उपाय करतो त्यामध्ये विश्वास नाही, तर आपली सेवा काहीच कामाची राहत नाही. म्हणून तुम्ही कुठलाही उपाय करा, उपाय करत असताना या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवाव्या. यापैकी जेवढे जमतील तेवढे उपाय करू शकतात तुम्ही. तर तुमच्या घरामध्ये तुम्हाला वाटत आहे की माझा मुलगा सारखा आजारी पडतो, किंवा नजरबाधा सारखी याला होत असते, किंवा माझं खूप छान चाललं होतं, पैशाचा प्रॉब्लेम नव्हता, आमचा संसार सुखाचा चालला होता, कुणीतरी काहीतरी केलं, आमचे नवरा बायकोचे वाद वाढले, आमच्या घरामध्ये टिकत नाही, म्हणजे पैसा टिकत नाही, अन्नधान्य टिकत नाही, अशा गोष्टी तुम्हाला वाटत असेल की अचानकपणे शेजारी असतात, नातेवाईक असतात, कोणी येऊन गेल्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की असं माझ्या घरामध्ये घडतं आहे, किंवा मग बघा झोप येते, सारखी झोप येते, करमत नाही, किंवा दडपल्यासारखं होतं, छाती दडपल्यासारखं होतं, रात्रीला झोप येत नाही, अशा गोष्टी जर तुमच्यासोबत घडत असतील तर नक्कीच आपल्यासोबत करणी बाधासारखे किंवा अशा गोष्टी होत असतील, किंवा देवपूजेला चित्त न लागणे, देवाजवळ न म्हणजे बसायला होत नाही, आधी खूप छान देवपूजा मी करत होती पण आता मला बसू वाटत नाही, असं तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच या गोष्टी घडत असतील तर तुम्ही या सेवा करू शकतात. आता आपल्या सेवेला सुरुवात करूया. म्हणजे उपाय कोणते आहेत ते मी तुम्हाला सांगते. तर पहिला उपाय म्हणजे सगळ्यात शक्तिशाली असा म्हणजे रामरक्षा. रामरक्षा जी आहे खूप 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 प्रभावशाली अशी सेवा उपासना आहे. तर बघा, हे उपाय जे असतात किती दिवस करायचे ताई, तुम्हाला फरक जाणवतो आहे तसे तुम्ही जास्तीचा कालावधी केलं तर अतिउत्तम. त्यामुळे आपण नेहमी केलं तर अतिउत्तम, आपल्या घर प्रसन्न असं होत असतं, म्हणून तुम्ही कितीही दिवस करू शकतात. तर रामरक्षा जे आहे ते आपल्याला दररोज पठण करायचं आहे. निदान 1 आवर्तन करा, तर तुम्ही 11 आवर्तनं रोज केले तरीसुद्धा चालेल, 9 आवर्तनं केले तरीही चालेल. रामरक्षा जेवढं जास्तीत जास्त पठण करता येईल तेवढं जास्तीत जास्त तुम्ही पठण करायचं आहे. रामरक्षा पठण करत असताना एक पाण्याचा ग्लास भरून किंवा तांब्या भरून आपल्या समोर ठेवावा, आणि अगरबत्ती आपल्याला प्रज्वलित करायची आहे. मंत्रून झाल्यानंतर जे पाणी असेल, ज्या व्यक्तीला तुम्हाला वाटत आहे की माझ्या घरातील या व्यक्तीला आजारी पडत असतं, किंवा याचं सतत दुःख येत असतं याच्या जीवनामध्ये, याला नजर लागते, किंवा रेंगाळल्यासारखा राहतो, किंवा याला जेवण जात नाही, अशा गोष्टी तुम्हाला वाटत असेल, त्या व्यक्तीला तुम्ही ते पाणी प्यायला द्या. त्याच्या अंगावर थोडं शिंपडायचं आहे, आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे. या पद्धतीने करा. आणि अगरबत्त्यांची जी रक्षा असेल ती रक्षा थोडी त्यांना म्हणजे चाटायला द्या, जिभेवर
द्या आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये रामरक्षाची जी रक्षा असते ती डबीत भरून ठेवा आणि ती रामरक्षाचं जी रक्षा असेल ती आंघोळीच्या पाण्यातसुद्धा त्यांना टाकायचं आहे. आता दुसरं म्हणजेच काय तर नवनाथ मंत्र. नवनाथ मंत्र म्हणजे तुम्हाला सांगेल खूप सुंदर असा मंत्र आहे. नवनाथ महाराज नक्कीच याची कोणाचीही बाधा असू द्या याचा खूप प्रभावशाली असा उपाय आहे. म्हणून तुमच्या घरात जर मोरपीस असतील तर मोरपीस नसतील तर घेऊन या आणि मोरपीस आपल्या घरात आणल्यानंतर तुम्ही दररोज जी व्यक्ती असेल त्या व्यक्तीवरून 7 वेळा उतरवायचा आहे. उतरवत असताना आपल्याला नवनाथांचा मंत्र जो आहे बघा तो म्हणायचा आहे. ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमः. ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमः हा मंत्र म्हणत आपल्याला 7 वेळा तो मोरपिसांवरून उतारा करून घ्यायचा आहे. त्यानंतर दुसरं अजून सांगेल की जो व्यक्ती असेल त्याच्या आपण डोक्यावर जर समजा झोप येत नाही अशा गोष्टी बऱ्याच लोकांना घडत असतात तर शांत राहण्यासाठी डोक्यावर त्याला स्वतःला जर म्हणता आला तर अतिउत्तम. स्वतः देखील उजवा हात त्याच्या डोक्यावर ठेवून म्हणू शकतो किंवा आपण सुद्धा आपला मुलगा असेल तर मुलाच्या डोक्यावर, आई वडील असे असतील तर आजारी व्यक्तीच्या डोक्यावर हात ठेवून आपण मंत्र जप करू शकतो. 7 वेळा 11 वेळा हा मंत्र नवनाथांचा मंत्र जप करावा. आता या पुढची म्हणजेच उपाय कोणता तर बघा औदुंबर वृक्ष. आता औदुंबर वृक्ष म्हणजे दत्त महाराज स्वरूप आपल्या सगळ्यांनाच माहिती, ते नव्याने सांगायला नको. तर औदुंबर वृक्ष तुमच्या घराजवळ असेल तिथे जावं. विकतची काडी आणण्यापेक्षा मी तुम्हाला हेच सजेस्ट करेल की औदुंबर वृक्ष असेल आपल्या केंद्रांमध्ये सुद्धा असतो तिथे जा. तिथून लाकूड जे असतं औदुंबराचं वृक्षाचं ते लाकूड तुम्ही घेऊन या. आधी आपण हात जोडून नमस्कार करावा. दत्त महाराजांना सांगावं की अशी बाधा आहे त्यासाठी मी थोडं लाकूड तुमचं घेत आहे. एक काडी किंवा काही असेल तिथे मिळेल तुम्हाला ते घेऊन यायचं आहे. आणि घेऊन आल्यानंतर जो आजारी व्यक्ती असेल जो बाधित व्यक्ती असेल त्यांना आपण लाल करदोडा असतो बघा, लाल करदोड्यामध्ये गळ्यात किंवा हातावर बांधा किंवा कमरेला बांधा. तो वृक्षाची काडी आपण कमरेला किंवा हातावर किंवा गळ्यात बांधून द्यायची. अगदी छोटीशी काडी घ्या आणि गाठ बांधून आपण ताईट कसा बांधतो, ताबीज बांधतो ताईट जे असतं ते त्या पद्धतीने ते लाकूड औदुंबर वृक्षाचं लाकूड आपण दत्त महाराजांचं स्मरण करत ते बांधून द्यायचं आहे बाधित व्यक्तींना. हा सुद्धा सुंदर उपाय आहे. आता पुढचं म्हणजेच काय बघा, मारुती मंदिरात आपल्या घराजवळ असेल तर तिथे जा. मारुती मंदिरामध्ये शेंदूर असतो. मारुतींच्या चरणापाशी जो शेंदूर असेल तिथे मारुतीरायांना तुम्ही सांगावं तुमचं संकट काय आहे ते तिथे सांगा आणि सांगितल्यानंतर तिथला शेंदूर जो असेल अंगाचा मारुतीरायांच्या चरणाचा तो घेऊन या. तो एका डबीत घेऊन या. घेऊन आल्यानंतर तो शेंदूर जो असतो तो रोज आपण सकाळी आंघोळ वगैरे सगळं काही झाल्यानंतर जो बाधित व्यक्ती असेल त्याच्या कपाळी लावायचा आहे. ही सुद्धा सुंदर अशी सेवा आहे. आणि तुमच्या घरात मारुती स्तोत्र पठण केलं तर जो आजारी व्यक्ती असेल तर त्यांच्या जवळ बसून किंवा त्यांनासुद्धा पठण करायला सांगितलं तरीसुद्धा चालेल. जेव्हा आपण रामरक्षा पठण करतो तर रामरक्षा तुम्ही 1 वेळा म्हणा किंवा 11 वेळा म्हणा, पण त्यानंतर 1 वेळा मारुती स्तोत्र नक्कीच म्हणा असं सांगेल. खूप सुंदर अशी सेवा आहे ही पण तुम्ही करू शकतात. पुढचंच म्हणजे काय तर गोमूत्र हे खूप प्रभावशाली असतं. बघा आपण जेव्हा आपण पारायण करत असतो, गुरुचरित्र पारायण असू द्या कुठलंही पारायण असू द्या, जेव्हा आपल्याला आळस येतो म्हणजेच काय आपले जे षडरिपू असतात ते आपल्याला करू देत नाही सेवा, तेव्हा आपण गोमूत्र शिंपतो. लगेच एका सेकंदात फरक पडत असतो. त्या पद्धतीने बाधित व्यक्ती जर तुमच्या घरात असेल तर गोमूत्र ओरिजिनल गोमूत्र पाहिजे. आपल्या गावाकडे मिळत असेल तर ते आणा, अतिउत्तम ठरत असतं. तर गोमूत्र थोडं प्यायला द्यायचं आहे आणि गोमूत्र सकाळ संध्याकाळ त्यांच्या अंगावरती शिंपडायचं आहे. तसंच आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही थोडं टाकू शकतात. या पद्धतीने करा गोमूत्राचा वापर. त्यानंतर कालभैरव अष्टक जे आहे हे सुद्धा तुमच्या घरात तुम्ही म्हणू शकता. जो आजारी व्यक्ती असेल त्यांच्या डोक्यावर हात ठेवून सुद्धा कालभैरव अष्टक तुम्ही जेवढं जास्तीत जास्त म्हणता येईल 1 वेळा 5 वेळा 11 वेळा असं तुम्ही दररोज म्हटलं तरीही चालेल. तर या पद्धतीने तुम्ही जर हे उपाय केले, तुमच्या घरात वाटत आहे की करणी बाधा कुणी काही केलेलं आहे अशा गोष्टी तुम्हाला वाटत असतील तर नक्कीच तुम्ही या सेवा करू शकतात, हे उपाय करू शकतात. आपल्या देवघरामध्ये दत्त महाराजांचं स्वरूप आहे, अधिष्ठान आहे, महाराजांचा फोटो, स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा दत्त महाराजांचा फोटो असतो. तर देवघराच्या समोर बसून तुम्ही हे उपाय सेवा करू शकतात. आपला उंबरठा जो असतो त्याला
दररोज गोमूत्र शिंपडायचं आहे. तुमच्या घरात जर बाधा तुम्हाला वाटत आहे, देवबांधणी कुठलीही बांधणी, काळी जादू, गोरी जादू कुठलीही असू द्या, तुम्हाला वाटत आहे, गोमूत्र तुम्ही सकाळ संध्याकाळ दररोज शिंपडायचं आहे तुमच्या घरामध्ये. दत्त महाराजांचं स्मरण करा. तुमचा घराचा उंबरठा जो असेल तर उंबरठावरती सुद्धा तुम्हाला गोमूत्र दररोज सकाळ संध्याकाळ पुसून घ्यायचं आहे. आणि हे सगळं काही गोमूत्र शिंपडत असताना किंवा आपल्या घरामध्ये पाणी शिंपडत असताना दत्त महाराजांचा मंत्र जप करायचा आहे. ओम श्री गुरुदेव दत्त, ओम श्री दत्तात्रेयाय नमः. कुठलाही घ्या, बीज मंत्र घेतला तरीही चालेल. या पद्धतीने तुम्ही त्यांचं स्मरण करून हे तुम्ही सेवा चालू करा. तुम्हाला 7 दिवसांमध्ये फरक जाणवायला सुरुवात होईल. तुम्हाला जसा जसा फरक जाणवू लागेल तसे तसे हे उपाय आपण चालू ठेवायचे. आणि फरक जाणवला तर कंटिन्यू, जर आपल्याला फरक पडत आहे तर चांगलीच गोष्ट आहे. याने आपल्या घरातील नकारात्मकता, बाधा ज्या असतात त्या जात असतात आणि आपल्या घरात प्रसन्न वातावरण बनत असतं. जी सांगितलेले उपाय किंवा सेवा आहेत हे महाराजांच्या चरणी अर्पण करते. आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असणार तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.